कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुला भेटून इतका आनंद झालाय मी सांगू नाही शकत तुला। ऑर्डरचं इतकं टेन्शन आलेलं आम्हाला सगळ्यांना घरी, पण आता काय तूच आहेस म्हटल्यावर टेन्शनच नाही। यू आर द मीरा कौशिक। मी आत्ताच अश्विनीला फोन करतो आणि सगळं सांगते। श्रेयस, फोन वगैरे नंतर कर रे। आणि तसंही आपली मैत्री आणि बिझनेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा प्लीज डोंट मिक्स अप। ते सगळं राहू दे, मला सांग तू कसा आहेस? नाही म्हणजे मिक्सअप म्हणजे असं कसं बोलतेस? यू आर माय फ्रेंड। नाही, प्रिन्सिपली यू आर राईट की बिझनेस आणि फ्रेंडशिप मिक्स करायला नको, पण तू इतकी मुरलेली बिझनेस वुमन आहेस, तुला कळायला हवं की आधी तू सॅम्पल मागायला हवं होतंस। त्याच्यात काही त्रुटी असत्या तर तू तिला सांगून मग त्या चेक करून आणि त्यानंतर सुद्धा आवडल्या नसतं तर वेगळी गोष्ट आहे की यू रिजेक्टेड ऑर्डर। प्रिन्सिपली तूही रॉंग आहेस। आणि माझी बायको काही मशीन मेड प्रोडक्ट्स नाही बनवत, ती घरी बनवते हे सगळे प्रोडक्ट्स। आणि घरी बनवलेले प्रोडक्ट्स आणि कंपनी मेड फॅक्टरीमध्ये बनवलेले प्रोडक्ट्स यात फरक असणारच ना। आणि ती जे घरी प्रोडक्ट्स बनवते ते परफेक्ट असतात, दे आर अमेझिंग, आय नो दॅट। आय अग्री, पण तरीही ते प्रोडक्ट्स माझ्या कंपनी स्टँडर्ड नुसार चांगले नाहीयेत, मग ते मी का विकत घ्यायचे? अरे मग तिला बोलव इकडे, तिला समजव, तिला सांग तुला काय हवंय, व्हॉट इज मिसिंग, लेट हर नो। आय एम शुअर ती तुला परफेक्ट प्रोडक्ट बनवून देईल। बरं बाबा, ठीक आहे, तुझी मैत्रीण म्हणून तुझ्या बायकोसाठी इतकं तर मी करूच शकते, पण तुझ्याबद्दल काही बोलणार आहेस का नाही? फक्त तिच्याच बद्दल बोलतोयस। आणि तसंही श्रेयस, हे असं तुझ्या बायकोसारखं सगळ्यांना ट्रेन करत बसले ना तर मग मी कधी बिझनेस करायचा? ऍक्च्युअली यू आर राईट, सगळ्यांना असं समजवत बसलीस तर प्रॉब्लेम होईलच। आणि तू एकेकाळची माझी बेस्ट फ्रेंड होती, सो आय कॅनॉट एक्सपेक्ट फ्रॉम यू की तू माझ्यावर फेवर करशील आणि माझ्या बायकोचं प्रोडक्ट एक्सेप्ट करशील। आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम। ठीक आहे, मी सांगतो अश्विनीला काय सांगायचं। एनी आय विल टेक युअर लीव, बाय। श्रेयस, इतकी वर्ष मी ह्या क्षणाची वाट बघत होते। श्रेयस भेटला की त्याच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, सगळं सगळं ठरवून ठेवलं होतं। पण आज जेव्हा तो खरोखर माझ्या समोर आला तेव्हा हे सगळं काय बोलत बसले मी काय रिॲक्ट करू हे कळलंच नाही मला। हा सर, आमच्याकडे काही अश्विनी ब्युटी इसेन्शियलचे फेस पॅक्स आहेत। हा तुम्ही थोडे, ठीक आहे सर, ओके। आय डोंट नो वाय, पण ह्या डीलमध्ये ना मला पहिल्यापासूनच गडबड वाटत होती। मी तुला ना फोर्सफुली सांगायला पाहिजे होतं की तू आधी ऍडव्हान्स घे म्हणून। खरं तर माझंच चुकलं। आता मला काही कळेन असं झालंय की आपले प्रोडक्ट आपण सेल कसे करायचे। अश्विनी, असं काही होणार नाहीये, आपण काहीतरी सोल्युशन काढूच ना। हां सर, हो 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 हो, मी तुमच्या मॅनेजरकडे सॅम्पलची डबी ठेवली आहे। हां, प्लीज एकदा चेक करा आणि मला लगेच कळवा। हो, तुम्हाला जेवढी पण ऑर्डर लागेल ना तेवढी मला सांगा, आम्ही तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करू। हो सर, हो सर, येस सर, येस सर, थँक्यू सर। हां पांडे सर, काही सोल्युशन मिळालं? सोल्युशन नाही आहे, पण सॅम्पलच्या डब्या सगळीकडे देऊन आलो, पण कन्फर्म ऑर्डर कुठूनच मिळत नाही आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।